मी अरुण घोडके शिवचिंतन शिवपूर्व आणि शिवकालीन काळात गावोगावी चालत असलेली लोकव्यवस्था न्यायनिर्णयाची मुख्य आधारशिला होती. वादीने ठराविक ठिकाणी म्हणजे गोदसभेत अधिकाऱ्याकडेच प्रथम तक्रार नोंदवावी असा कुठलाही कठोर नियम त्या काळी प्रचलित नव्हता. वादी आपल्या सोयीनुसार गाव पातळीवरील पंच किंवा अधिकाऱ्याकडे तक्रार मांडत असे. ज्येष्ठ किंवा माघाच्या महिन्यात या सभा अधिक प्रमाणात भरत असत, कारण या काळात शेतीकामे कमी असत. त्यामुळे सर्वांना एकत्रित येणे सोयीचे ठरत असत. त्या काळी गावोगावी स्वतंत्र वकील नसत, परंतु सुज्ञ जाणकार पंच लोक उपस्थित राहून तक्रार नोंदवून घेत असत. वादी सभेत गैरहजर राहिल्यास सरकारी अधिकारी त्याला हजर करून घेत असत. त्यासाठी होणारा सारा खर्च प्रतिवाद्यास भरावा लागत असे. त्याला मसला असे म्हणत. वादी आणि प्रतिवादी यांच्या निवेदनाची नोंद लिहून घेतली जात असे. अखेर गोदसभेतील सामूहिक चर्चा, विचारसंवाद आणि अनुभवी पंचांच्या तत्वानुसारच जो निर्णय होत असे तोच प्रमाणभूत व अंतिम मानला जात असे. अशी शिवकालामध्ये न्यायव्यवस्था होती. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.